नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। नवीन वर्ष साजरा करताना आपण रिस्पॉन्सिबली सगळ्यांनी साजरं करावं आणि फक्त दारू पिऊनच वर्ष साजरं होतं असं काही नाहीये। पण ज्याला प्यायची असेल त्यांनी प्यावी, पण पिऊन गाडी कोणी चालवू नये अशी मी ट्रॅफिक विभागाकडनं विनंती करतो। मागच्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत बघायला गेलं तर पूर्ण वर्षभरात जवळपास 13,350 केसेस झालेल्या आहेत आणि मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये जवळपास 1,500 केसेस झाल्या होत्या, पण या वर्षी 646 केसेस आतापर्यंत झालेल्या आहे। म्हणजे कुठेतरी त्या दारू पिण्या आणि दारू पिऊन गाडी चालवण्याच्या ट्रेंडमध्ये कुठेतरी कमी झालेली दिसून येते। सर, 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे बंदोबस्त असणार आहे? कुठे कुठे किती ठिकाणी नाकाबंदी आहे? किती कर्मचारी कर्मचारी ट्रॅफिक विभागाचे 59 अधिकारी आणि 450 कर्मचारी त्या दिवशी रात्र बंदोबस्ताला असणार आहेत आणि जवळपास 54 ठिकाणी नाकाबंदी राबवली जाणार आहे। रॅली आणि सभांसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला माननीय आयुक्त सरांनी एक्स्ट्रा मॅनपॉवर दिलेला आहे। त्याच्याबाबत आपण ज्या ठिकाणी रॅलीज असतील आणि सभा असतील अशा सर्व यांनी आपल्याला 7 दिवस पूर्वी कल्पना देण्याबाबत आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत। ते दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रॉपर डायव्हर्जन आणि प्रोपगंडा करून लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहोत की त्या ठिकाणी रस्ता बंद असेल, आपण इतर मार्गाने म्हणजे ज्या मार्गाने ते जाणार असतील त्या मार्गावर प्रॉपर बंदोबस्त आपण नेमलेला असेल। सर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंड जो वसूल झाला आहे त्याबद्दल काय सांगाल? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो पेंडिंग दंड होता तो जवळपास आतापर्यंत 307 उमेदवारांनी आतापर्यंत दंड भरलेला आहे। त्यातील जवळपास 11,09,550 रुपयाचा दंड त्यांनी भरलेला आहे आणि अजून भरण्याची प्रक्रिया चालूच आहे।